Zee24 एक पाऊल पुढे. कलाकारांची फसवणूक कशी रोखायची आणि केवळ कलाकारच नव्हे तर चित्रपट क्षेत्रातल्या सगळ्यांचीच फसवणूक कशी रोखायची याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर अभिनेता भरत जाधव आहे. भरत, मगाचपासून जी चर्चा चालली आहे ती तर तू ऐकतो आहेसच, मात्र तुला काय वाटतं की मराठीमध्येच असे प्रकार घडतायत की हिंदीमध्ये सुद्धा घडतात की मराठीत जास्त प्रमाण आहे याचं? मला असं म्हणायचं की मी बॉलिवूड वगैरे हिंदी इंडस्ट्रीशी बोलतच नाही. मला असं मराठी इंडस्ट्री जी आपली आहे ही ना प्रचंड विश्वासावर चालते. फार वर्षांपासून अशी इंडस्ट्री चालू आहे की फक्त विश्वासावर आपण कामं करतो, एकमेकांवर विश्वास ठेवतो. मग लॉस असेल प्रॉफिट असेल तर आपण कोणाला दोष दाखवत नाही, कोणावर बोट ठेवत नाही, कारण एक विश्वास असतो ना. असं नाही की मग आपण फार कडेकोट नियमात अडकून आपण काही कामं करतो तर नाही. तर ती विश्वासार्हताशी कुठेतरी तुटेल अशी मला याची भीती वाटते. बिलकुल, विश्वासार्हतेविषयी भरत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बिलकुल. विजयजी, मगाशी शरद पोंक्षेने जो मुद्दा मांडला की अग्रीमेंट व्हायला पाहिजे, पण हे अग्रीमेंट न होण्यामध्ये केवळ निर्मातेच कारणीभूत आहेत की कलाकार सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत? अशी होताना दिसत नाही. कलाकार सुद्धा जास्त कारणीभूत आहेत. मी नाव घेऊन सांगेन, आता भरत जाधव, शरद पोंक्षे यांच्याबरोबर कामं केलीत मी. फार प्रामाणिकपणे काम करणारे हे नट आहेत. पण असे नट मला वाटते हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत जे कमिटेड आहेत. अगदी नाव घेऊन सांगतो मी, शरद बरोबर मी काम केलेलं आहे, मी भरत बरोबर काम करतोय आता मी. पण काही नट असे आहेत की त्यांना सिनेमा करायचे आहे, त्यांना सिरियल सुद्धा करायची आहे, त्यांना नाटक सुद्धा करायचं आहे आणि त्यांना सुपाऱ्या पण करायच्या आहेत. आता हा शरद सिनेमा पण करतो, नाटक पण करतोय, पण मला माहिती आहे एका निर्मात्याचा प्रॉब्लेम होत नसणार. मी मुद्दाम समोर आहे म्हणून सांगत नाहीये, मी परत सांगतोय. पण अशा नटांनी जर सिस्टीम केली की नाही भाऊ मी हे करेन, की आपल्या नटांना पळायचं असतं इकडे तिकडे इकडे तिकडे, पण ते स्वतः कलाकारांच्या सोयीचं होत नाही, त्याच्यामुळे ते अग्रीमेंट होत करत नाहीत. निर्माते तयार असतात करायला. आज प्रत्येकाने, आज आमच्या महामंडळात जेव्हा मेंबर होतात तेव्हा त्यांचे अग्रीमेंट द्यावं लागतं ना पहिले त्यांचं. त्यामुळे अशा कलाकारांना परत आपली फसवणूक झाली म्हणून ओरड करण्याचा पण अधिकार नाही. असं कशामुळे होतं, काय वाटतं तुम्हाला? माझं असं म्हणजे गणित आहे की कलाकार काय विचार करतो की आपली जे चलती आहे एक 10-12 वर्षाचा चलतीचा काळ असतो, त्याच्यामध्ये आपण एकाच वेळेला नाटक, सिनेमा, सिरियल, सुपारी, इव्हेंट्स असे 5 त्याला आधार मिळतात. तो कलाकार असा विचार करतो की अरे आज माझी चलती आहे तर मी एखादं काम करू, छापून घेतो म्हणूया. किंवा असं असतं की त्याची कॅपॅसिटी असतं, वय असतं, उत्साह असतं, मागणी असते. आणि आता इतकं फास्ट लाईफ झालेलं आहे की कलाकाराला असं वाटतं की जर मी जर नाही म्हटलं, समजा आज एखादी सुपारी मी नाही म्हटले तर माझ्या पाठी 10 जण आहेत, तर माझ्याऐवजी दुसरं कोणतरी जाऊन नाचणारच आहे ना. त्यामुळे कलाकार असा विचार करतो की चलतीच्या दिवसामध्ये आपण पैसे कमवून घेऊया. पूर्वी कसं व्हायचं की पूर्वीचे कलाकार ही कलेची बांधिलकी बांधायचे, पैसे कमी मिळायचे, पैसे बुडायचे. कित्येक वर्ष कलाकारांना पैसेच मिळायचे नाही, चौथा हप्ता बुडला जायचा असं पूर्वी नेहमी म्हटलंच जायचं आणि ती वस्तुस्थिती होती. बिलकुल. म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडलात तो आपण घेऊन शरद पोंक्षेंकडे जाऊया. शरदजी, शरद पोंक्षे अशा प्रकारचा अग्रीमेंटचा आग्रह करू शकतात, विजय पाटकर करू शकतात, डॉक्टर गिरीश ओक करू शकतात, भरत जाधव करू शकतात. पण जे नवीन कलाकार आलेले आहेत की ज्यांनी हे अशा प्रकारची मागणी केली आणि त्यांना नकार दिला तर पुन्हा कधी काम मिळेल किंवा ते मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये, अशा कलाकारांनी नेमकं काय करायचं अशा वेळी? नाही, मुळात ही इन्सिक्युरिटी त्यांना का वाटते हा प्रश्न आहे. त्यांना स्वतःच्या अभिनय क्षमतेवर विश्वास का नाहीये? केवळ कुठेतरी चांगले 4 फोटो काढले, मालिकांमध्ये दिसले, एका मालिकेमध्ये चॅनलवाल्यांना नवीन मुलं हवी असतात, वर्षभर कुठेही काम करायचं नाही, 24 तास राबणारी पोरं हवी असतात, ते राबतात, ती मालिका हिट होते, तेव्हा त्यांना असं वाटायला लागतं की आपण मोठे स्टार झालो. आणि मग ती मालिका संपते, संपल्यानंतर एका महिन्यात त्यांना कोणीही रस्त्यावर ओळखतही नाही आणि मग त्यांच्याकडे चित्रपट नाटक काही येत नाही. म्हणून पूर्वीची जी पद्धत होती की एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धातून माणसं उचलली जायची, ती व्यावसायिक नाटकांमध्ये कामं करायची. व्यावसायिक नाटकांमध्ये उत्तम काम केलेल्या निर्माते चित्रपटांमध्ये घ्यायचे आणि मग ते असं ते स्थिरावत जायची माणसं. त्यांची एक पिढी तयार व्हायची, त्यांची एक बेस तयार व्हायचा, त्यांचं एक नाव असं घट्ट तयार व्हायचं. मग त्यांना ना भीती नसायची. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू ही सगळी नाटकातून काम करत, स्पर्धा, मग व्यावसायिक नाटक आणि मग चित्रपट, अशा स्टेप बाय स्टेप आलेली आहेत. गल्लीतलं क्रिकेट, मग हळूहळू याच्यातलं शालेय जीवनातलं क्रिकेट, मग रणजी ट्रॉफी, मग टेस्ट मॅच, मग टेस्ट मॅच मध्ये आलेल्या सचिन तेंडुलकरला भीती नाही वाटत.
कोणाच्या तरी वशिल्याने जेव्हा तो येतो ना तेव्हा त्याला सतत भीती असते. मग ज्याला भीती असते ना मनात, ज्याला स्वतःच्या कलेवर विश्वास नसतो ना, तो अग्रीमेंटच्या भानगडीत पडत नाही. बिलकुल. मग सिनेमाचं पण IPL होतं. आयला मिळतोय ना चित्रपट मिळतोय ना, करून घेऊया ना. कुठे आता ते शरद पोंक्षे म्हणाले तसं अग्रीमेंट करायला जायचं, लपडं नको ना यार. मग त्याचे थोडेसे पैसे मिळतात, थोडेसे नंतर तो फसवल्यानंतर त्याला काही अधिकार राहत नाही बोलण्याचा. म्हणजे त्याचाही IPL होतं आणि त्याचाही मग श्रीशांत होतो. हा, म्हणून प्रत्येकाने मुळात ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेपच जावं. एक 12 वर्षाची तपश्चर्या आहे हो. कला म्हणजे अशी उपटसुंबच्या याला आला कोणी आणि कलाकार झाला, अभिनेता, एवढं सोपं आहे काय ते? एक तपश्चर्या आहे त्याला. बिलकुल, ही तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येनंतरची तांत्रिकता आहे ज्याच्याविषयी तुम्ही मागच्या भागामध्ये बोलत होता. हे कशा प्रकारे आपल्याला घट्ट करता येईल आणि कशा प्रकारे यातला विश्वास टिकून ठेवता येईल या संपूर्ण क्षेत्रातला, याविषयी शेवटच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.